अरे माझ्यासारखा माणूस कधी आमदार होईन स्वप्नात बघितलं नाही, ते आदरणीय पवार साहेबांमुळे आमदार झालो. मी तर आमदार झालो, मी तर मला चिमटा घेऊन बघितला होता, मी खरंच आमदार झालो का काय. खासदार झालो आमच्या तात्यांना विचारा, तात्या म्हणले खरं आहे का काय. तात्या म्हणले नाही खरं आहे, तू खासदार झालाय. अरे ही ताकद फक्त अदृश्य, ही ताकद आदरणीय पवार साहेबांची ताकद आहे. अरे राजकारणामध्ये बरेच लोक आता कसं, अरे आता कसं काय होत नसतं, कधी दिवस बदलते भरोसा नाही, आशावादी राहायचं शिका. अरे जो घरात घुसतो तो कसला कार्यकर्ता, तो कसला मावळा. अरे आयुष्याच्या 55 वर्षाच्या राजकारणामध्ये 25 वर्ष विरोधी बाकाव बसून यशस्वीरित्या कारकीर्द पार पाडणारा आपला नेता आहे. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कराडला त्या ठिकाणी भेट देण्याचं काम केलं आदरणीय पवार साहेबांनी, घरात बसले नाही. अरे इतका म्हणजे आपण एखादा 20 वर्षाचा 25 वर्षाला तरुणाला लाजवणारा आपला नेता आदरणीय पवार साहेब भाई. एवढे विजन, एवढी धावपळ करणारा माणूस, 500 1000 किलोमीटर नॉनस्टॉप फिरणारा माणूस. अरे त्या माणसाकडे पहा, त्या माणसाकडे पाहून आपण मग ठरवलं पाहिजे ना आपण काय करायला पाहिजे. नाही तर आपण तालुक्यात निघलो का आता लय अवघड झालं, अधिकारी ऐकत नाही, साहेब ऐकत नाही, ऐकत तर भायावर करा ना. काय ताई बरोबर आहे ना आवड साहेब. मी तर सांगतो आम्हाला हात पण जोडता येतात, भायावर करता येतात. आता भायात वर करावं लागतात कधी कधी सत्ता नसल्यावर, माहिती रोज वाद होतात. पण समाजासाठी, जनतेसाठी, स्वतःसाठी नाही. अरे स्वतःसाठी जगतो, स्वतःसाठी भायावर करतो, तो खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा कार्यकर्ताच नाही. जो समाजासाठी लढतो, समाजासाठी वेळ आल्यानंतर भायावर करायची तयारी ठेवतो, तो खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा मावळा आहे. या सुद्धा भूमिका आपल्याला पार पाडाव्या लागतात.